कृषी मंत्र्यांकडून. बॉडी दाखवा म्हणजे जनावरांची. आता जनावर होऊन गेली बॉडी कुठून दाखवायची म्हणजे हे हा. नाही मामा शेतकरी आपला, मी शेतकरी आहे, आम्हाला काय तुम्हाला बोलायची गरज. शेतकरी खोटं बोलत नाही. एक ती गोष्ट. दुसरं लोकांचे जे बाजऱ्या काढल्या होत्या त्या झाकून ठेवल्या तशाच वाहून गेल्या. काहींच्या बैलगाड्या वाहून गेल्या, काहींच्या म्हशी गेल्या, कोंबड्याचे शेड गेले. त्याच्यानंतर एका गावात मी गेलो होतो, त्या गावात ना कांद्याचे नाही होतं आपलं उडीद होता, पूर्ण लॉटच गेला देऊ. म्हणजे जवळपास 25-30 एकर असेल. पंचनामे करून अहवाल घेऊन तातडीची मदत त्यांना. काहींच्या घरात तेल मीठ नाही राहिलं, काहींच्या घरात धान्य वाहून गेलं. थोडं शासनाच्या वतीनं कमीत कमी काका पण इथंच आहेत ना, तुमच्याच आहेत ना ते. आज बी काका पण इथंच येतं. मी त्या गावात चाललो होतो तर काका भेटले म्हणजे सरसकट घेऊन टाका, हे लोकांना ठेवू नका. राम राम. काय नाही, सगळी यादी देतो मी, वरून खालपर्यंत यादी देतो. कधी एक मेन नदी आहे, कधी तिच्या उपनद्या आहेत वरती, त्याच्यावर सगळं झालं. हो मामा जास्त वेळ घेत नाही, परंतु आता हे सगळे कामाला लागले. तिकडे काही लोक गुंतले होते, ते धस साहेबांनी, आजबी साहेबांनी, ते बाप्पांनी, त्यांनी सगळ्यांनी मिळून हे लोकांना सहकार्य केलं. पण आजची तातडीचं काही एक सांगा की त्यांना अन्नधान्य द्यायचं एक थोडं सरकारच्या वतीनं अर्जंट सांगा. हा, आणि सरसकटच करा आता. हो, पुन्हा चला.